लग्नाला किंवा मग पार्टीला जाण्याच्या अगोदर दह्यामध्ये फक्त 2 गोष्टी मिक्स करा आणि चेहऱ्यावरती लावा. तुमच्या चेहऱ्यावरची चमक पाहून नवरीसुद्धा तुम्हाला विचारेल की तुम्ही नक्की कोणत्या पार्लरमध्ये फेशियल केले, कारण तुमचा चेहरा अगदी आरशासारखा चमकत असेल. ही घरगुती रेमेडी फक्त 5च मिनिटांमध्ये तुमच्या स्किनला असा काही निखार देते की सगळेजण बघून आश्चर्यचकित होतील. तुमची स्किन तब्बल 2 ते 3 शेडने उजळ होईल आणि सोबतच ब्राईट देखील होईल. अगदी तुम्ही जर 50 वर्षाच्या असाल ना तर 30 वर्षांचा दिसू लागाल. आणि हो, हजारो रुपयांच्या फेशियलपेक्षाही जास्त निखार तुमच्या चेहऱ्यावरती दिसायला लागेल. सोबतच स्किनवरील फाईन लाईन्स, रिंकल्स, सोबतच ॲक्ने, पिंपल्स, पिगमेंटेशन सगळं काही हळूहळू दूर होईल. आणि जर विश्वास बसत नसेल ना तर फक्त 15 ते 20 दिवस तुम्ही आपली ही रेमेडी नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला 100% रिझल्ट भेटतील. आणि हो, याच्यामध्ये कोणतेही केमिकल वगैरे अजिबात नाहीयेत. त्यामुळे याचे कोणतेही साईड इफेक्ट देखील तुमच्या चेहऱ्यावरती होणार नाहीत. चला तर मग आपण आपल्या रेमेडीला सुरुवात करूया. त्या अगोदर जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. बघा, सगळ्यात अगोदर आपल्याला साधारणतः 1 ते 1.5 चमचा एवढी हळद घ्यायची आहे. आणि एक पॅन थोडासा गरम करायचा आणि त्याच्यामध्ये आपली जी हळद आहे ना ती व्यवस्थित अशी रोस्ट करून घ्यायची. आपल्या आजीच्या काळापासून ही रेमेडी वर्षानुवर्ष वापरत आली आहे, जिचा उल्लेख आयुर्वेदामध्ये देखील आढळतो. हो, हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल आणि हीलिंग प्रॉपर्टीज असतात, ज्यामुळे ॲक्ने, पिंपल्स, हायपरपिगमेंटेशन हलकं होण्यासाठी हेल्प होत असते. सोबतच रिंकल्स कमी होतात, स्किनचा टोन सुधारतो आणि चेहऱ्यावरती एक ग्लो आणि ब्राईटनेस येतो. मित्रांनो, हळद हा आपल्या स्किनसाठी एक वन स्टॉप असं सोल्युशन आहे आणि आपण या ठिकाणी ती भाजून वापरतोय, त्यामुळे त्याच्यामधील पिवळसरपणा कमी होतो आणि तुमच्या चेहऱ्यावर देखील अजिबात पिवळा टोन दिसत नाही. आठवड्यामधून कमीत कमी जर 2 वेळा तुम्ही ही रेमेडी वापरली ना तर सन टॅनिंग, दाग धब्बे, ॲक्ने, पिगमेंटेशनचे मास सगळं काही हळूहळू कमी होतं. त्यामुळे हळदीचा रंग अगदी डार्क ब्राऊन होईपर्यंत छान अशी भाजून घ्या आणि त्यानंतर एका बाउलमध्ये काढून घ्या. आजची ही रेमेडी ऑइली आणि सोबतच ड्राय स्किन दोघांसाठी देखील खूप जास्त फायदेशीर आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला असल्यास लाईक देखील नक्कीच करा. आता हळदीसोबतच आपण याच्यामध्ये साधारणतः 1 मोठा चमचा एवढं बेसन घालणार आहोत. बेसन आपला स्किन टोन उजळ करतं, अनइव्हन कॉम्प्लेक्शन सुधारतं आणि स्किनवरती ब्राईटनेस आणतं. डेड स्किन सेल्स, मळ आणि एक्स्ट्रा ऑइल देखील काढून टाकण्यासाठी खूप जास्त प्रमाणात हेल्प करतं. जर तुमची स्किन उन्हामुळे खूप जास्त काळी पडली असेल, टॅनिंग झाली असेल, पिगमेंटेशन झालं असेल तर सगळं काही हळूहळू कमी होतं. त्यानंतर आपण याच्यामध्ये साधारणतः 1 मोठा चमचा एवढं दही घालणार आहोत. दह्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि लॅक्टिक ॲसिड असतं, ज्यामुळे आपल्या स्किनला इन्स्टंट असा सॉफ्टनेस भेटतो. आणि दह्यामधील लॅक्टिक ॲसिड आपल्या स्किनवरील डेड स्किन सेल्स, काळेपणा आणि ड्रायनेस दूर करण्यासाठी हेल्प करतो. सोबतच आपली स्किन हायड्रेटेड राहते आणि दिवसभर अगदी ग्लोईंग आणि सोबतच सॉफ्ट देखील राहते. जर चेहऱ्यावरती फाईन लाईन्स असतील, रिंकल्स असतील तर त्या देखील कमी होतात आणि चेहऱ्याला अगदी वेगळ्याच लेवलचा ग्लो मिळतो. त्यानंतर शेवटी आपण याच्यामध्ये व्हॅसलीन घालणार आहोत, जी आपल्या स्किनवरती जादूसारखं काम करते. व्हॅसलीन खूप जास्त सेफ असा आपल्या स्किनसाठी एक पर्याय आहे आणि तो अगदी प्रभावीरित्या मॉइश्चरायझरचं काम देखील करतो. ड्राय स्किन सॉफ्ट करतं आणि स्किनला पोषण देतो. जर तुमची स्किन अगदी ड्राय झालेली असेल तर तिला रिपेअर करतं आणि प्रोटेक्ट देखील नक्कीच करतं. जर तुमची स्किन अगदी कोरडी, बेजान दिसत असेल तर त्याच्यावरती एक वेगळाच ग्लो आणि शाईन येते. बघा, थोडीसं व्हॅसलीन जर तुम्ही चेहऱ्यावरती लावलं ना तर तुमच्या चेहऱ्यावरती अगदी शाईन दिसायला सुरुवात होते. अगदी 1000 रुपयांचं फेशियलसुद्धा या रेमेडीसोबत नक्कीच फेल ठरेल. तुमची स्किन अगदी डीपली जाऊन हायड्रेटेड होईल आणि सोबतच डलनेस देखील कमी होईल. तुमच्या चेहऱ्यावरती एवढा जास्त जबरदस्त ग्लो येईल की तुमच्या चेहऱ्याची अगदी रंगतच बदलून जाईल. डाग धब्बे कमी होतील आणि सगळे लोक तुमचं हे नवं रूप पाहून आश्चर्यचकित होतील. आणि हो, ही रेमेडी जेवढी जास्त बनवायला सोपी आहे ना तेवढीच जास्त प्रभावी देखील आहे. त्यामुळे तुम्ही ही नक्की बनवून पहा आणि नक्की वापरून पहा. त्यानंतर बघा, आपण घरामध्ये जी फेकून देतो ते लिंबाचं सोलकं असतं ना ते घ्या आणि त्याच्यावरती ही रेमेडी अप्लाय करून हात, पाय, मान आणि जिथे कुठे तुम्हाला काळेपणा, ड्रायनेस आणि टॅनिंग असेल ना त्या ठिकाणी वापरा. अगदी सगळं काही एका आठवड्यामध्ये दूर होईल. बघा, मी इथं तुम्हाला हातावरती अप्लाय करून दाखवणार आहे आणि तुम्हाला रिझल्ट देखील नक्कीच दिसेल. बघा, 15 दिवसांमध्ये किमान
2 ते 3 वेळा ही रेमेडी वापरा आणि तुम्हाला अगदी सरप्रायझिंग असे रिझल्ट भेटतील. त्यानंतर बघा, जो लिंबाचा सोलका आहे ना, तो आपल्याला 2 मिनिटांसाठी हलक्या हाताने स्क्रबिंग करून घ्यायचं आहे. यामुळे स्किनमधील ड्रायनेस आणि सोबतच टॅनिंग कमी करण्यासाठी मदत होईल. आणि घरच्या घरी फक्त 5 मिनिटात तुम्हाला हे करता येणार आहे. तुमचं फेस, नेक आणि सोबतच मानेवरती ॲप्लाय करून घ्या आणि 2 मिनिटं मसाज करून धुवून टाका. तुमच्या हातावरतील टॅनिंग सगळं निघून जाईल आणि ज्या ठिकाणी काळेपणा असेल ना, तो देखील हळूहळू कमी होऊन जाईल. आठवड्यातून फक्त 2 वेळा तुम्ही हा उपाय करा आणि तुम्हाला अगदी अप्रतिम असे रिझल्ट भेटतील. मी असं सांगणार नाही की तुम्ही अगदी गोरे व्हाल, पण जी काही तुमचा स्किन टोन आहे ना, त्याच्यापेक्षा 1 ते 2 टोन लाईट नक्कीच होईल. चला तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि अशाच नवनवीन रेमेडी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.